नमस्कार, आमचा स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही आत्ता यावेळी उरसात चाललेलो आहे. तर जास्त कोण नाही, मी आणि माझ्या जावेच्या मुली एवढंच चाललेलो आम्ही. दिवसभर बघा वेळ भेटत नाही आणि उरूस म्हणलं तर रात्रीचंच भारी वाटतं. आणि आमच्या घरापासून काही जास्त लांब नाही, त्यामुळे आम्ही चालत चाललेलो. बोलता बोलता आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो. तर इथं कुंभारांचं सगळं भेटतं आपल्याला, बोळकी, पंत्या वगैरे सगळं सगळं भेटतं. आणि ती आमची महानगरपालिका आहे, मिरजेची महानगरपालिका. आता मेन लक्ष्मी मार्केट ही आहे आणि इथून थोडंसं पुढं गेलं की पोलीस चौकी आहे आणि तिथून उरूस सुरू होतो. तो पूर्ण दर्ग्यापर्यंत असतो. आम्ही दर्ग्यात पोहोचलो तर बाहेरच्या बाजूचं आहे हे. किती छान लाइटिंग केलेली आहे. पूर्ण दर्गा लाईटीने असा झगमगत होता. तर ही लाइटिंग जी दिसते ती बाहेरच्या बाजूची आहे. अशी दुकानं पण आहेत तिथं, साखर, अगरबत्ती वगैरे भेटते तिथं. चादर कोण चढवणार असेल तर चादर असतं, हार असतं. कोणी कोणी फुलाची चादर, कोणाचं नवस असेल ते म्हणजे गलीप वगैरे म्हणतात ना, ते करतात. ते सगळं भेटतं या दुकानात. साईडला जी दुकान आहे तिथं सगळं भेटतं ते. आता हा जो मिरजेतला दर्गा आहे तो हजरत ख्वाजा शमशुद्दीन मिरासाहेब यांचा दर्गा आहे. तर ही 700 वर्षाहून अधिक जुनी ऐतिहासिक वास्तू आहे. इथं कुणीही, हिंदू मुसलमान कुणीही जाऊ शकतात. म्हणजे हिंदू मुस्लिम असं काही नसतं, इथं कुणीही जाऊ शकतं. तर हा दर्गा खूप प्रसिद्ध आहे. सौदी अरेबियातून आलेल्या सुफी संत मिरासाहेब आणि त्यांचे पुत्र हुसेन यांच्या स्मरणार्थात उभारलेला हा दर्गा आहे. बघा, मिरजेत हा दर्गा रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि हा दर्गा अगदी 650 ते 700 वर्षाहून अधिक जुना आहे. इथं अनेक लोक, म्हणजे गावचेच नाही तर परगावचे लोक सुद्धा दर्शनासाठी येतात. हा दर्गा म्हणजे खरंच सांघिक उपासनेचं केंद्र आहे आणि दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणात उरूस भरतो. आता जेव्हा उरूस सुरू होतो तेव्हा पारंपरिकरित्या चर्मकार समाजाकडून चादर पहिल्यांदा अर्पण करून घेतात. जे चादर चढवली जाते पहिला. आता उरसानिमित्त दर्ग्याच्या परिसरात कवाली, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा म्हणजे केले जातात, तिथे घेतले जातात आणि त्यामुळे तिथलं वातावरण असं भक्तिमय होतंय. तर म्हणून आम्ही सुद्धा गेलेलो. आता मिरज शहर म्हणजे आमचं गाव या दर्ग्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त ओळखलं जातं. त्याबरोबर शास्त्रीय संगीताच्या वाद्याची निर्मिती सुद्धा आमच्या गावात होते, म्हणजे मिरजेत होते. आता उरूस आहे म्हणून ह्या म्हणजे दर्ग्यात गर्दी आहे असं नाही. इतर वेळी सुद्धा गुरुवार, शुक्रवार या दिवशी सुद्धा भरपूर गर्दी असते या दर्ग्यात. आता इथं साईडला दुकानात दिसत असेल ते चादर वगैरे आहेत, ते सुद्धा कोणाचे नवस असेल त्यांनी चढवतात. फुलांच्या माळा वगैरे, साखर, अगरबत्ती वगैरे सगळं सगळं लावलेलं असतं इथं. तर बघा, हा बाहेरचा मुख्य दरवाजा आहे दर्ग्याचा. तर त्यांना सुद्धा असं छान सजवलेलं आहे लाइटिंग वगैरे लावून. तर बघू शकताय किती मोठा दरवाजा आहे हा. जेवढा बाहेरून आहे तेवढाच दर्गा अजून आत आहे. बघा, पूर्ण दर्गा असा झगमगत आहे लाइटिंगमुळं. आता ही दर्ग्याची पुढची बाजू आहे. आता आम्ही पण इथं फुलं वगैरे घेतली, अगरबत्ती, साखर वगैरे देतात त्यांनी गुलाबाचे पाकळी वगैरे टाकून. तर ते घेतलं आम्ही आणि मग आत गेलो आम्ही. इथल्या फुलांचा वास सुद्धा अगदी अत्तर टाकल्यासारखा असतो. आता इथं ही मोठी चौकट आहे आणि या दरवाजाला अशी कडी आहे आणि ती सगळी वाजवतात. आता याचं कारण काही मला माहित नाही, पण सगळेच वाजवतात आणि मगच आत दर्ग्यात जातात. तर इथं सुद्धा किती छान वरती लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि ह्याच्या आत खाली असं मैदान असल्यासारखं आहे आणि तिथं सुद्धा असं वाळू वगैरे सगळीकडे पसरली आहे. तिथली वाळू घेऊन बरीच लोक घरी जातात आणि आपल्या पूर्ण घराभोवती पसरतात, म्हणजे फेकतात. आता त्याच्यानंतर बाहेरच्याच बाजूला ते मोठं मैदान आहे, तिथं अगरबत्ती, धूप वगैरे लावायचं ठेवलेलं होतं आणि मग आम्ही पण तिथंच लावलं असं. आणि साखर वगैरे जे असते ते आत घेतात. इथं जे निकार असतो ना त्याच्यावरती धूप घालतात, धुपाचे खडे वगैरे भेटतात, म्हणजे बाहेरच भेटतात, ते घालायचे असतात. आता दर्ग्यात कधी जायचं, तर गुरुवारी संध्याकाळी जायचं 5 वाजता भेटीसाठी. आता इथं दर्ग्याच्या डाव्या बाजूला एक दरवाजा आहे, तिथं इच्छापुरती धागा बांधतात. म्हणजे आपण फेरी काढायला गेल्यानंतर हा पहिलाच दरवाजा लागतो. त्याच्या पुढं दर्ग्याची मागची बाजू आहे. इथं पण आपली इच्छा धरून पैसे वगैरे असे चिटकवतात असं म्हणतात. आम्ही दर्ग्यातून बाहेर पडताना इथं सुद्धा हा दगड आहे. हा सहसा कुणाला उचलत नाही. हा पण इच्छापुरती दगड आहे. आपली इच्छा पूर्ण होणार असेल तरच उचलतो. आमचं दर्शन, फेऱ्या वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही आता दर्ग्याच्या बाहेर पडलेलो आणि आता जाणार आहे उरसात, म्हणजे फिरायला, खरेदी करायला. दर्ग्यात फुलं आणि चादर अर्पण करतात. तर ती वाईट आत्म्यांच्या मुक्ततेसाठी चादर आणि फुले अर्पण करतात.
आता हे तर उरसातलं तुम्हाला माहित आहे फुगं फोडायचं. तर कोण किती फुगं फोडते हे बघण्यासाठी आम्ही हे घेतलेलं होतं आणि प्रत्येकानं गोळी चालवलेली म्हणजे फुगं फोडण्याचा प्रयत्न केलेला. तर त्याच स्वरानंच जास्ती फुगं फोडलेली. सगळ्यांनी प्रयत्न केला, मी पण केलं पण मला तर एक पण फुगा फुटला नाही. तर बघा इथं एकापेक्षा एक 150, 250, 350 म्हणजे घेईल तसे चप्पल वगैरे होते. तर आम्ही पण दोघींना 2 घेतले. कानातले पण खूप छान होते, म्हणजे मोठे झुमके होते, छोटे होते, बाली होत्या, टॉप्स होते. ड्रेसवर मॅचिंग असं कुठलंही आपण घेऊ शकतो, असं भरपूर प्रमाणात होतं ते इथं. आम्ही पण थोडंसं घेतलं कानातलं वगैरे. काढून दे त्याचा काढून दे घ्यायला. नंतर 12 नंतर उरूस संपला म्हणजे बंद झालं, सगळे दुकानं वगैरे बंद झालीत. तर हे लक्ष्मी मार्केट आहे, मिरजेचे लक्ष्मी मार्केट. आम्ही घरी चाललेलो आता.